नमस्कार मित्रांनो, मी नितीन लाकडे. आपल्या मॅथ्स बाय लाकडे सर या नवीन युट्यूब चॅनलवर आपले मी मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, येथे आपण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम करिता लागणारे अत्यंत महत्त्वाचे विषय म्हणजे मॅथ्स आणि रिझनिंग या विषयाचे सर्व कन्सेप्ट अत्यंत सोप्या पद्धतीने आपण या ठिकाणी शिकणार आहोत. येथे आपण पोलीस भरती, तलाठी, एमपीएससी, झेडपी, एसएससी, बँक आणि रेल्वे किंवा इतर कोणत्याही एक स्पर्धा परीक्षेच्या एक्झाम करता लागणारे मॅथ्स आणि रिझनिंग अत्यंत सोप्या पद्धतीने शिकणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी बेसिक ते ऍडव्हान्स मॅथ्स, रिझनिंग, शॉर्ट ट्रिक्स, स्मार्ट मेथड्स, प्रॅक्टिस सेट आणि मॉक टेस्ट यांचा सराव पण करणार आहोत. मित्रांनो, माझा उद्दिष्ट फक्त तुम्हाला तुमचे प्रश्न सोडवणे नाही, तर ते अत्यंत सोप्या भाषेत तुम्हाला समजावणे. चला तर मग यशाच्या प्रवासाची सुरुवात करूया. आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून तुमच्या कडून कोणताही क्लास मिस होणार नाही. चला तर आपण पहिले टॉपिक बघूया, वयवारी. मित्रांनो, आपल्याला पहिले टॉपिक बघायचे आहे वयवारी. आपण एकदम सुरू पासून तर ऍडव्हान्स पर्यंत जाणार आहोत. बेसिक ते ऍडव्हान्स एकही कोणत्याही स्पर्धा परीक्षेचे एकही गणित सुद्धा कामा नाही. ठीक आहे, तर बघा आपणास काय म्हटलेले आहे, ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर, ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर 2:5 आहे. किती? 2:5 आहे. आणि त्यांच्या वयाची बेरीज, त्यांच्या वयाची बेरीज 49 वर्ष असल्यास बीचे आजचे वय काढा. बघा काय म्हणतात आपल्याला, ए आणि बी, ए आणि बी किती आहे? 2:5 म्हणजे आपण असं लिहू शकतो 2x आणि याची किती 5x. गुणोत्तर म्हणजे काय, त्या पटीमध्ये असतात. म्हणजे बेरीज म्हटलं आपल्याला म्हणून काय, 2x प्लस किती 5x बरोबर किती 49. 2x प्लस 5x बरोबर किती 49. तर बघा 2x आणि 5x किती झाले 7x. 2x आणि 5x किती झाले 7x बरोबर किती 49. तर मला सांगा हे 7 पुढे जाईल भागीला जाईल, 7 पुढे जाईल भागीला म्हणजे x बरोबर काय मिळणार आपल्याला 49 भागीला 7 म्हणजे 7 साठी 49 म्हणजे x ची व्हॅल्यू किती भेटते आपल्याला 7. x ची व्हॅल्यू किती भेटते आपल्याला 7. समजलं इथपर्यंत? तर आपल्याला काय केलेलं आहे, तर आपल्याला काय केलेलं आहे, तर आपल्याला काय म्हटलं असल्यास b चे वय आजचे वय, b चे आजचे वय किती. तर बघा b चे आजचे वय म्हणजे किती, b चे किती आहे 5x. b बरोबर किती आहे, b बरोबर किती आहे 5x. b बरोबर किती आहे 5x. म्हणजे 5x म्हणजे काय 5 गुणिले x म्हणजे x ची किंमत द्यायची आपल्याला 5 इंटू किती 7 है ना. म्हणजे किती भेटले आपल्याला 5 गुणिले 7. तर किती येतं 5 7 35. किती 35. किती 35 वर्षे. किती भेटले आपल्याला आन्सर 35 वर्षे. समजलं? ठीक आहे. चला तर आपण नेक्स्ट टाइम बघू आता. बघा आपल्याला काय म्हणलेले आहे, ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर, ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर 7:9 असून 7:9 असून त्यांच्या वयामध्ये फरक किती आहे 12 वर्ष आहे. किती आहे 12 वर्ष आहे. तर ए चे आजचे वय काढा, ए चे आजचे वय काढा. अगोदर आपल्याला काय म्हटलं होतं, बेरीज दिली होती है ना. तर आता काय दिले आपल्याला, फरक दिलेला. काय दिलेला आहे, फरक म्हणजे काय करायला लागेल आपल्याला, वजा करायला लागेल. ठीक आहे, तर बघा ए आणि गुण आहे बी. ए किती आहे 7x आणि हे किती राहील, बी किती राहील 9x है ना. ठीक आहे, तर बघा 9x वयामध्ये फरक आणि नंतर म्हणतात काय वजा, काय त्यांचा डिफरन्स, काय झाला त्यांचा डिफरन्स झाला, वयाचा काय झाला डिफरन्स झाला. किती 9x मायनस 7x बरोबर किती वर्ष दिले आपल्याला, फरक किती दिलेला आहे 12 वर्ष. किती 12 वर्ष. तर 9x म्हणून 7x दिले, किती राहिले 2x. किती राहिले 2x. 2x बरोबर किती 12. तर 1 2 कुठे जाईल, डिवाइडला जाईल, याला भागीला जाईल. म्हणजेच काय भेटणार आपल्याला x बरोबर काय भेटणार 12 भागीला 2. म्हणजेच आपण काय लिहू शकतो x बरोबर किती 6. x बरोबर किती मिळाला आपल्याला 6. तर आपल्याला कुणाचे विचारले a चे, कुणाचे विचारले a चे. a बरोबर किती आपल्याकडे 7x. किती आहे 7x म्हणजे किती
7 गुणिले किती 6 किती 6 42 वर्षे किती 42 वर्षे किती भेटले आपल्याला 42 वर्षे. ते जर आपल्याला कोणाचे बीची विचारले तर असते तर 9 किती झाले असते 54 वर्षे. बरोबर आहे. ठीक आहे. तर समजलं की नाही कमेंट करा. बघा आता नेक्स्ट टाइम काय म्हणतात आपल्याला ए व बी च्या वयाचे गुणोत्तर 3:7 असून काय म्हटलं आपल्याला बघा ए व बी च्या वयाचे गुणोत्तर 3:7 असून त्यांच्या वयाचा गुणाकार किती आहे आपल्याला 189 आहे. किती आहे 189 आहे. तर बी चे आजचे वय काढा. बी चे आजचे वय काढा. तर बघा एकदम सोप्या पद्धतीने बघू आपण. पहा लक्ष द्या. ए आणि बी आपल्याला रेशो किती दिलेला आहे 3:7 म्हणजे किती आपण काढू 3x आणि किती 7x किती 3x आणि 7x 3x आणि 7x. तर काय करणार आपण आता काय करणार गुणाकार करणार गुणाकारच करणार काही नवीन ऐकणार नाही है ना. तर बघा 3x 7x बरोबर किती 189 म्हणजे किती 3x गुणिले 7x बरोबर किती 189. इथपर्यंत समजलं तुम्हाला. तर बघा नेक्स्ट बघा 3x गुणिले 7x म्हणजे बघा 3 गुणिले 7 किती होते 7 त्रिक 21 बरोबर आहे. 3 गुणिले 7 किती होते 7 त्रिक 21 आणि x गुणिले x काय होणार x स्क्वेअर काय होणार x स्क्वेअर काय होणार x स्क्वेअर बरोबर किती 189 189. तर 21 गुणिले भागिले 189 ला म्हणजे आपल्याला भेटले x स्क्वेअर बरोबर 189 भागिले 21. जर आपण 189 ला 21 ने जर भागितले तर आपल्याला काय मिळेल मित्रांनो x स्क्वेअर बरोबर किती 21 9 89 म्हणजे 9 भेटले आपल्याला. काय भेटले 9 भेटले. तर बघा पुन्हा आता आपल्याला काय माहिती आहे आपल्याला काय करायचे आहे b चे वय काढायचे. काय करायचे आहे b चे वय काढायचे आहे. परंतु आपल्याकडे काय आहे x स्क्वेअर आला आपल्याला काय लागेल x च्या पटीमध्ये b चे वय बरोबर आहे. तर आपल्याला x लागेल की नाही ठीक आहे. तर म्हणून आपण काय करू बघा आपल्याला काय आलेलं आहे x स्क्वेअर बरोबर किती आहे नाही x स्क्वेअर बरोबर किती आहे नाही. तर आपल्याला काय करायला लागेल बोथ साइड रूट करावं लागेल. बोथ साइड रूट करावं लागेल. काय करावं लागेल रूट. आता हे कशाला लागेल आपण डायरेक्ट लिहू शकलो असतो. परंतु माझा उद्देश काय प्रत्येक कन्सेप्ट तुम्हाला समजला पाहिजे. प्रत्येक कन्सेप्ट तुम्हाला समजला पाहिजे. तर बघा या स्क्वेअर सोबत हा रूट कटेल. डायरेक्ट लिहू शकतो तुम्ही x बरोबर 3 बरोबर नाही का. या स्क्वेअर सोबत हा रूट कटेल. तर आपल्याला x = याचा स्क्वेअर रूट काय येणार 9 चा 3 काय येणार 3. बघा तो कसा कटते तर बघा तर काय असते हा रूटची किंमत किती असते 1/2 म्हणजे आपण असं लिहू शकतो याला x चा घातांक 2 रूटची किंमत किती 1/2 है ना. तर घातांकाच्या रूट्स नुसार काय होत असते घातांकाचा काय होत असते गुणाकार होत असते. बघा म्हणजे x चा घातांक 2 गुणिले 1/2 है ना. या दोन सोबत हा 2 काढले म्हणजे आपण हेच केलं ना आपण इथे या दोन सोबत काय काढला रूट काढला बरोबर ना. मग किती x चा घातांक 1 म्हणजे किती एक x च भेटणार आपल्याला. समजलं ठीक आहे. तर बघा बघा तर आपल्याला x बरोबर किती भेटले 3 भेटले. तर b ची किंमत किती आहे b बरोबर किती आहे 7x किती आहे 7x म्हणजे b बरोबर 7 गुणिले 3. तर b बरोबर किती भेटले आपल्याला 21 वर्षे. किती भेटले आपल्याला 21 वर्षे. किती भेटले आपल्याला 21 वर्षे. समजलं मित्रांनो. ठीक आहे. तर आता नेक्स्ट टाइप बघू. तर बघा नेक्स्ट टाइप काय म्हणतात आपल्याला ए व बी च्या वयाचे गुणोत्तर 3:4 असून ए व बी च्या वयाचे गुणोत्तर 3:4 असून 7 वर्षानंतर त्याच्या वयाचे गुणोत्तर किती दिले आपल्याला 4:5 होईल. 4:5 होईल. तर ए चे आजचे वय काढा. तर ए चे आजचे वय काढा. अतिशय सोप्या पद्धतीने बघा. बघा ठीक आहे. बघा काम काय आपल्याला ए आणि बी किती दिले आपल्याला 3 रेशो किती 4 समजलं. म्हणजे किती 3x आणि 4x 3x आणि 4x. तर आता मला सांगा
आजचे वय जर एच 3x असेल तर 7 वर्षानंतर म्हटलं आपण 7 त्याच्यामध्ये ऍडिशन करणार का प्लस नाही करणार का ठीक आहे तर आपण कसं करणार आहोत आणि b चं पण तसं b चा आधी किती दिला आपल्याला 4x दिला मग 4x म्हणजे काय आज 7 वर्षानंतर म्हटलं किती किती 4x प्लस किती 7 ठीक आहे तर बघा काय करणार आहोत 3x प्लस किती 7 आणि किती 4x प्लस 7 हे केव्हाचे झाले 7 वर्षानंतरचे केव्हाचे झाले 7 वर्षानंतरचे आणि 7 वर्षानंतरचा रेशो दिलेला आहे आपल्याला किती दिलेला आहे 4:5 आणि तोच त्याच्या सममानून घ्यायचा 4 गुणाचा राहील a चा आणि 5 गुणाचा राहील b चा समलेख करत मग आता यामध्ये काय करायचं आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे तिरपा गुणाकार ठीक आहे तर बघा 5 गुणिले 3x म्हणजे किती 5 3 15x प्लस कसं आहे लक्षात असं 5 7 35 5 7 35 बरोबर आहे तसं लिहायचं ठीक आहे मग आता किती 4 ने याला गुणायचं म्हणजे किती होणार ते 4 गुणिले 4x म्हणजे 4 * 16x 4 * 16x आणि 4 7 28 प्लस चं साइन लक्षात 4 7 28 समजले पर्यंत तर आता काय करावं लागेल आपल्याला x कडे आणायचं आणि संख्या सगळीकडे द्यायची तर बघा काय होणार इथे 35 इकडे प्लस आहे इकडे काय होणार मायनस 35 मायनस 28 बरोबर किती 16x मायनस किती 15x 16x मायनस 15x तर बघा 16x मधून 15x गेले किती राहिले x दिल्या सरळ लिहू आपण ठीक आहे आणि 35 मधून 28 गेले किती राहिले किती 7 राहिले म्हणजे x ची किंमत किती भेटली आपल्याला 7 म्हणजे x ची किंमत किती भेटली आपल्याला 7 तर बघा a ची किंमत 7 भेटली आपल्याला कोणाचे विचारले a चे आधीचे वय किती आहे आपल्याकडे म्हणून a चे आजचे वय बरोबर किती आहे 3x म्हणजे किती 3 गुणिले किती x किती आहे आपला 7 तर किती 7 3 21 वर्षे किती 7 3 21 वर्षे ठीक आहे समजलं ठीक आहे तर नोट करून घ्या तर बघा त्याच प्रिन्सिपल आपण एक दुसरं गणित घेऊया ठीक आहे तर बघा आपल्याला काय म्हटलेले आहे राम आणि श्याम यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर राम आणि श्याम यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 6:5 आहे किती आहे 6:5 आहे तर 15 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती होते 9:8 किती होणार 9:8 होईल तर रामचे आजचे वय काढा बस तीच कंडिशन वापरायची आपल्याला ठीक आहे तर आता अगोदरचे गणित झालं त्यामध्ये आपण त्यापेक्षा आणखी थोडे पेशे काढू शकतो ना ठीक आहे तर बघा आणि जर अगोदर गणित तुम्हाला समजलेच आहे ठीक आहे तर बघा काय म्हणतात आपल्याला राम आणि श्याम यांच्या आधीच्या वयाचे गुणोत्तर किती आहे 6x आहे किती आहे 6x आणि किती आहे रामचे 6x आहे आणि श्यामचे किती आहे 5x आहे श्यामचे किती आहे 5x आहे तर बघा नंतर 15 वर्षानंतर तर काय होणार +15 होणार किती होणार +15 होणार बरोबर नाही ठीक आहे समजलं तुम्हाला ठीक आहे तर बघा काय म्हणतात आपल्याला राम आणि श्याम यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 6:5 आहे म्हणजे 6x आणि 5x 15 वर्षानंतर काय होणार प्लस होणार 6 चे तुम्हाला समजले आहे का अगोदरची गणित ठीक आहे तर किती होणार त्याचे अनुपात किती होणार म्हणते 9:8 किती होणार 8 होणार म्हणजे 9 गुणाकार 4 करिता आणि 8 गुणाकरिता श्याम करिता 8 गुणाकरिता श्याम करिता बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन ठीक आहे किती 8 7 48x प्लस चं साइन त्याच्या तसं ठीक आहे 8 गुणिले 15 15 8 120 15 8 120 15 8 120 बरोबर बरोबर ठीक आहे आता 9 गुणिले हा पूर्ण समीकरण बोलायचं ठीक आहे तर 9 पाहिजे किती होते 45x बरोबर आहे प्लसचं साइन द्यायचं तसं आणि 15 9 किती होते 135 15 9 किती होते 135 तर बघा x ची टर्म x कडे आणि संख्याकडे ठीक आहे तर बघा 48x मायनस किती होणार 45x बरोबर काय होणार की प्लस आहे तिकडे मायनस असलं तर इकडे येतो प्लस अशा टाइपचं असते ठीक आहे तर 135 मायनस किती होणार 120
135 मायनस 120. तर बघा 48x मधून 45x गेले किती राहिले 3x. किती राहिले 3x बरोबर किती 135 मधून 120 गेले किती राहिले 15. तर x बरोबर काय भेटेल 3 भागिले 3 ची 15. x बरोबर किती भेटते आपल्याला 5. x बरोबर किती भेटते 5. तर आपल्याला काय विचारायचं कोणाची वय रामची वय काढा. राम किती आहे आजची वय किती 5 किती आहे 6x. किती आहे 6x म्हणून इथे लिहू आपण राम बरोबर किती आहे 6x म्हणजे किती 6 गुणिले किती 6 गुणिले किती आले आपला x किती 5. तर 6 पंचे 30 वर्षे किती म्हणते आपल्याला 6 पंचे 30 वर्षे. ठीक आहे समजलं तुम्हाला. ठीक आहे यश बघू. चला तर मित्रांनो त्या श्रेणीचे आपल्याला एक गणित आहे. अजय आणि विजय यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 5:3 आहे. 5 वर्षानंतर त्यामुळे आपल्याला 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 3:2 होईल. तर अजयचे आजचे वय काढा. या क्वेश्चनची आन्सर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि लाईक करा. बेल ऑन करा जेणेकरून कोणताच व्हिडिओ तुमचा चुकता कामा नाही. धन्यवाद.